और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। विकास नावाला घोडा घालू नका. तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जनतेला निवडून दिलं, विकासाला घोडा घालू नका. तुम्हाला विनंती आहे. नाही तुम्ही आता ते नाही आता तुमचा येणार ना रजिस्टरवर तुमचा नाही मंजूर झाला तुमचा येणार ना. हो घेऊ ना मग तुम्हाला सगळ्यांची हाजरी झाली, सगळ्यांचे पटलावर आले, सगळ्यांची हाजरी झाली. ज्या सदस्याला हा जे शहरात आपण विकास मीटिंगची नोटीस गेलेली आहे, तुम्ही तुमची लेखी मंजूर करा. आपण आलो आहे मोठ्या सभागृहात राहिलेले तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला विनंती आहे, ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुम्ही मोठ्या सभागृहात राहिलेले तुम्हाला माहिती आहे, इथं मतदान घेता येत नाही, तुम्ही चुकीचं बोलायले नाही. मतदान घेत माननीय सदस्य
आणि विकासाला विरोध जे बी नगरसेवक करतील, आम्हाला, आम्ही काय काँग्रेसचे नगरसेवक, ते नगरसेवक बी पाथरी शहराचे नगरसेवक आहे, आम्ही पण त्यांना नगरसेवक म्हणून समजतो. पाथरी शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना, पाथरीच्या जनतेला न्याय देण्यासाठी सगळ्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, विकासाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. आम्हाला स्वच्छ पाणी द्यायचंय. आम्ही 150 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला मंजूर केले आणि अंडरग्राऊंडसाठी 150 कोटी आणि 150 कोटी रुपये आम्ही रस्त्यासाठी. पाथरी शहराचा विकास आम्ही 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने करून दाखवू. आज पाथरी शहरामध्ये जे नाही व्हायचं होतं ते झाला. 422 कोटीचा अर्थसंकल्प आम्ही प्रस्ताव केलेला आहे, मंजूर केलेला आहे आणि ते केलेलं आहे. लवकरात लवकर ते मंजुरी पण भेटन. आणि 171 गाड्या आम्ही मंजूर केले, वर्क ऑर्डर त्याचा केला. लवकरच एकनाथ शिंदे साहेब पाथरीत येणार आहे, त्याचं भूमिपूजन आम्ही करणार आहे आणि 100% विकास करून दाखवू. आणि तुमच्या पत्रकाराला भी न्याय देऊन देऊ. पत्रकार सलमान भाई, तुम्हारा भी एक गाला देंगे, टेंशन मत लो. हम सब पत्रकारों को भी न्याय देने का काम करेंगे. पत्रकार भवन बना के देंगे तुम्हारा. हम सगळे लोक, तुम्ही नुसते न्याय दाखवा, खरं दाखवा. कसं आहे, पाथरी शहराचा विकास तुमच्या हातात आहे. तुम्ही पण जे काम